एकेकाळी महाराष्ट्रात पुंडलिक नावाचा एक तरुण राहत होता. तो खूप हट्टी आणि रागीट स्वभावाचा होता. त्याचे आईवडील वृद्ध होते, पण तो त्यांची अजिबात सेवा करत नसे. तो आणि त्याची पत्नी सुखात राहत होते, पण आईवडिलांना मात्र कष्ट करावे लागत होते. त्यांच्याशी तो कधीकधी खूप कठोरपणे बोलायचा. एक दिवस त्याच्या आईवडिलांनी ठरवले की आपण काशी यात्रेला जाऊया. पुंडलिक आणि त्याची पत्नीही त्यांच्यासोबत निघाले, पण सेवा करण्यासाठी नाही, तर फक्त स्वतःसाठी. प्रवासात पुंडलिक आणि त्याची पत्नी घोड्यावर बसले आणि आईवडिलांना पायी चालायला लावले. वृद्ध आईवडील दमले होते, पण पुंडलिकाला त्याची काहीच पर्वा नव्हती. प्रवास करत करत ते एका ऋषींच्या आश्रमात थांबले. रात्री सगळे झोपले होते, पण पुंडलिकाला मात्र झोप येत नव्हती. तेवढ्यात त्याने एक विचित्र दृश्य पाहिले. 3 स्त्रिया आश्रमात आल्या. त्यांचे कपडे खूप मळके होते. त्या शांतपणे आश्रम स्वच्छ करू लागल्या. आश्रम पूर्ण स्वच्छ झाल्यावर त्यांचे कपडे आपोआप स्वच्छ झाले आणि त्यांचे रूप तेजस्वी दिसू लागले. पुंडलिक आश्चर्यचकित झाला. तो पुढे जाऊन म्हणाला, "तुम्ही कोण आहात?" त्या स्त्रिया हसल्या आणि म्हणाल्या, "आम्ही गंगा, यमुना आणि सरस्वती आहोत. लोक आमच्यात स्नान करून आपले पाप धुतात, म्हणून आम्ही मळकट होतो. पण या ऋषींची सेवा केल्यावर आम्ही पुन्हा पवित्र होतो." पुंडलिकने विचारले, "हे ऋषी इतके पवित्र का आहेत?" त्या म्हणाल्या, "कारण ते आपल्या आईवडिलांची सेवा करतात." मग त्या पुंडलिकाकडे पाहून म्हणाल्या, "पण तू आईवडिलांशी जे वागतोस, त्यामुळे तू खूप मोठं पाप करत आहेस." हे ऐकून पुंडलिकाच्या मनाला मोठा धक्का बसला. त्याला आपली चूक कळली. त्याच्या डोळ्यात पाणी आले. त्या क्षणापासून त्याने ठरवले, आता मी आयुष्यभर आईवडिलांची सेवा करेन. पुंडलिक घरी परतला आणि आता तो पूर्णपणे बदललेला होता. तो आईवडिलांची प्रेमाने सेवा करू लागला. त्यांना जे हवे ते करू लागला. त्याची सेवा इतकी मनापासून होती की देवही आनंदी झाले. एक दिवस भगवान श्रीकृष्ण स्वतः पुंडलिकाला भेटायला आले. त्यावेळी पुंडलिक आपल्या वडिलांचे पाय दाबत होता. भगवान दारात उभे होते. पुंडलिकाला कळले की देव आले आहेत, पण त्याने सेवा थांबवली नाही. त्याने बाहेर पाहिले. जमीन चिखलाची होती. त्याने एक वीट देवाकडे सरकवली आणि नम्रतेने म्हणाला, "देवा, कृपया या विटेवर उभे राहा. मी आधी माझ्या आईवडिलांची सेवा पूर्ण करतो." भगवान हसले. त्यांना पुंडलिकाची भक्ती खूप आवडली. पुंडलिकाने सेवा पूर्ण केली आणि बाहेर येऊन देवाला आदरपूर्वक नमस्कार केला. भगवान म्हणाले, "माग, तुला काय हवे?" पुंडलिक म्हणाला, "देवा, मला काही नको. फक्त तुम्ही इथेच उभे राहा, जेणेकरून सगळ्या भक्तांना तुमचे दर्शन होईल." भगवानांनी त्याची इच्छा पूर्ण केली. ते त्या विटेवर उभे राहिले आणि तिथेच स्थायिक झाले. म्हणून भक्त हो, विठोबा म्हणजे विटेवर उभा असलेला देव. त्या दिवसापासून पंढरपूर पवित्र झाले. लोक दूर-दूरून विठोबाच्या दर्शनाला येऊ लागले. लोकांना कळले, देव मोठ्या यज्ञात नाही, देव मोठ्या मंदिरात नाही, देव आहे आई-वडिलांच्या सेवेत, प्रेमात आणि भक्तीत. आजही विठोबा विटेवर उभा आहे. जणू सांगतोय, "तू सेवा कर, मी थांबतो." जय जय विठ्ठल, जय हरी विठ्ठल. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल.